इकडं बघू शकता आज आमचे राजकुमार पुजारी बनलेले आहेत. तर देवपूजा करत आहे दिनेश. तर अगोदर पाणी भरून घेत आहे. जे हांडे भरून ठेवले आहेत मी ते भरूनच आहेत, पाणी संपलेलं नाही. कारण हे जग जे आहे ना ते मी भरून टी टेबलवरती ठेवते, त्यामधलंच पाणी घेत आहेत, त्यामधलंच पित आहे. त्या हांड्यापर्यंत कोणीच येत नाही आहे आणि जसे मी भरून ठेवले तसेच आहेत. तर दिनेशला म्हटलं फक्त देवपूजेसाठी छोटा हांडा भरून घे आणि हे जग पण भरून ठेवत आहे दिनेश. आणि आज माझ्यासाठी एक मोठं काम आहे. म्हणजे आमच्या राजकुमारची फरमाईश आलेली आहे की बालुशाही खायची आहे. म्हणजे जसं मी दीपावलीमध्ये बनवलेली होती ती इतकी सगळ्यांची फेवरेट झाली होती की 4-5 दिवसातच ती संपलेली होती सगळी बालुशाही. इतकी छान झालेली होती, इतकी टेस्टी, असं वाटतच नव्हतं की ते घरी बनवलेले आहे. तर तशाच पद्धतीने आज पण मला बालुशाही बनवायची आहे. यावेळी टायमिंग बघू शकता, मॉर्निंगचे 10:15 वाजलेले आहेत. कपडे मशीनला लावत आहे. म्हणजे किचनची सगळी कामं आवरले, स्वयंपाक बनवलेला आहे, भांडे थोडेफार झालेले आहेत, भांडे क्लीन करायचे आहेत. पण त्या अगोदर मी कपडे मशीनला लावते, म्हणजे लाईट गेली की हे पण काम राहून जातं. तर लाईट असेपर्यंतच मी सगळी कामं आवरून घेते जे लाईटवर व्हायचे आहेत. तर कपडे धुत राहतील तोपर्यंत मी भांडे वगैरे क्लीन करून घेते, किचन काऊन स्वच्छ करून घेते. आणि थोडीफार आहेत पेंडिंग कामं. एक ही जी कढई ठेवलेली आहे ना मी, तर तुम्ही बघू शकता कॅनवरती एक कढई मी ठेवलेली आहे. त्याचं जे एकीकडलं धरायचं असतं ना दांडा, ते तुटलेलं आहे. म्हणजे त्याचा एक कान गेलेला आहे. त्याची नट अशी आहे ना की व्यवस्थित बसत नाही आहे. म्हणजे खोलून बघितलं आम्ही तर त्याला वेल्डिंग आहे आतमधनं आणि ते वेल्डिंगच निघालेली आहे. तर दिनेशला म्हणलं ती कढई घेऊन जा, म्हणजे आता काहीतरी आपल्याला जास्त प्रमाणात बनवायचं आहे. जसं बालुशाहीच धरा, बालुशाही तळायची आहे तर ती कढई व्यवस्थित आहे तळण्यासाठी. कारण बालुशाही तळायला थोडासा वेळ जास्त लागतो आणि मोठ्या आकाराची कढई असली ना तर 1-2 बॅचेसमध्ये ते तळून होतं. म्हणून त्या कढईचं कान बसून आणणं खूपच गरजेचं आहे. एक तर व्यवस्थित आहे पण दुसरा कान तुटलेला आहे. तर दिनेशची देवपूजा झाल्यानंतर यांच्यासाठी टिफिन पॅक करते आणि सोबत मी कढई पण पॅक करून देते. म्हणजे तिथे वेल्डिंग करून ते नट वगैरे व्यवस्थित बसून आणतील. कारण खूपच गरम होते कढई जसं आपण गॅसवर ठेवू, तर त्यामुळे दोन्ही धरण्याचे कानं जे असतात ना ते कढईला असणं खूपच गरजेचं आहे. तर माझी किचनची कामं आवरली, कपडे मी मशीनला लावले, तर सगळ्या कामापासून फ्री झाले आणि निवांत मी आता पेरू एन्जॉय करत आहे. आणि दिनेश इकडं देवपूजा करत आहे. म्हणजे आज पक्का पुजारी झालेला आहे. दररोज ना देवपूजा कर म्हणलं की इतका कंटाळा येतो ना मुलांना, नकोच वाटतं. पण अधूनमधून ही कामं मुलांना लावणं खूपच गरजेचं आहे. म्हणजे त्यांना एक सवय होऊन जाते. वेगळं शिकवण्याची काही गरज नाही आहे. जेव्हा आपण त्यांना हे कामं करायला सांगितलं त्यावेळेस ते मुलांना शिकण्यात येतं आणि त्यांना म्हणजे कशा पद्धतीने ही कामं करायची आहेत ते पण समजतं. वेगळं सांगण्याची किंवा वेगळं शिकवण्याची काही गरज नाही आहे. जसं आपण कुठलीही घरची कामं करतो ना त्यामध्ये मुलांना पण आपण त्या कामामध्ये घ्यायचं तर स्वतःहून शिकतात हे. तर देवपूजा झालेली आहे दिनेशची आणि जेवण पण झालेलं आहे आणि यांच्यासाठी मी टिफिन तिकडेच पॅक करून दिलेलं आहे. म्हणजे अगोदर म्हणत होते घरी येणार, पण आता म्हणत आहेत येणार नाही, काहीतरी कामं आहेत, असं आहे तसं आहे. तर ठीक आहे म्हणलं, तिकडेच मी टिफिन पॅक करून दिलेला आहे, कढई पण दिलेली आहे. तर कालचा दिवस असा गेला. हा दुसरा दिवस आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. आजचा वार गुरुवार आहे आणि मी आता मॉर्निंगलाच इकडे सुरुवात केलेली आहे बालुशाही बनवायला. म्हणजे किचनमध्ये जास्त तामझाम नसताच, फक्त दिनेशसाठी वरण आणि भात बनलेला आहे, दिनेशचं फेवरेट. आणि इकडे बालुशाही पण दिनेशच्या फरमाईशवरच बनत आहे. आमचा उपवास आहे म्हणून जास्त स्वयंपाक काही बनलेला नाही आहे. तर आता टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे 7:30 वाजलेले आहेत. तर मॉर्निंगलाच मी सुरुवात केलेली आहे बालुशाही बनवण्यासाठी. कारण काल मी बनवायचा विचार केला पण काल काही झालेलंच नाही आहे. कढई पण मी दिलेली होती नीट करायसाठी, ती पण नीट होऊन आलेली नाही आहे. तर काल काही मला बालुशाही बनवणं झालं नाही. आणि दिनेशचं म्हणणं कसं होतं, मम्मी मी 3-4 दिवस झालं म्हणत आहे की तुला बालुशाही बनव, तू बनवणार नाही मला माहिती आहे, तू बनवणार नाही मला माहिती आहे, त्याचं सुरू होतं. म्हणजे मी काल त्याला म्हणलेलं होतं की करणारच करणार, मी आज बालुशाही बनवणारच. पण त्या कढईमुळं आडपायाला आणि बालुशाही बनवली नाही आहे. तर मी आज मॉर्निंगला सुरुवात केलेली आहे. तर फायनली आज मी बालुशाही बनवत आहे. आमच्या राजकुमारची फरमाईश पूर्ण होत आहे. तर बालुशाही बनवतो वेळेस मेजरमेंट खूप गरजेचे आहे. म्हणजे परफेक्ट बालुशाही बनवून तयार होते. म्हणजे आपण अगोदर तयारी व्यवस्थित केली तर रिझल्ट पण परफेक्टच येतो. तर इकडं मी 3 वाटी मैदा घेतलेला आहे. मैदा चाळून घ्यायचा आहे, मी अगोदर चाळून ठेवलेला आहे. तर 3 वाटी मैद्यासाठी मी इकडं पाव चमचा मीठ टाकलेला आहे आणि 1 चमचा मी बेकिंग पावडर टाकलेला आहे. आपल्याला सोडा टाकायचा नाही, बेकिंग पावडरच टाकायचा आहे. म्हणजे बालुशाही परफेक्ट बनून तयार होतात. तर इकडे या सगळ्या वस्तू अगोदर मी मिक्स करून घेतलेल्या आहेत. आता टाकूया तूप. तर इथे मी घरचं बनलेलं तूप घेतलेलं आहे, 1 वाटी, आणि पूर्ण तूप यामध्ये ॲड केलेलं आहे. म्हणजे मेजरमेंट एकदम करेक्ट आहे, बालुशाही अजिबात बिघडणार नाही आहे. म्हणजे मी तुम्हाला आणखीन एक वेळा मेजरमेंट सांगत आहे. 3 वाटी मैदा घेतलेला आहे, 1 चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा मीठ घेतलेला आहे आणि या हिशोबाने मी इकडं 1 वाटी तूप घेतलेलं आहे त्याच वाटीनं. सगळ्या वस्तू छान मिक्स करायच्यात अगोदर आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे पीठ व्यवस्थित, म्हणजे जसं आपण चपातीसाठी पुरीसाठी पीठ मळतो ना तशा पद्धतीने मळायचं नाही. फक्त हे पीठ आपल्याला जोडायचं आहे, जास्त यामध्ये हे करायचं नाही. म्हणजे जास्त जोर लावण्याची काही गरज नाही आहे. फक्त आपल्याला पाणी टाकून हे मिक्स जसं करतो ना तशा पद्धतीने हे पीठ मिक्स करायचं आहे आपल्याला.
तर इकडं बघू शकता मी थोडंसं पाणी टाकून हे पीठ जे आहे ना अशा पद्धतीने मळत आहे. म्हणजे जास्त जोर लावण्याची गरज नाही आहे. जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्यावेळेस करतो तशा पद्धतीने नाही. फक्त पीठ मी इकडं जोडून घेत आहे म्हणजे एकदम छान आणि परफेक्ट बनून तयार होईल. तर इकडं अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे. थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे पीठ, म्हणजे एक अर्धा तास रेस्ट द्यायचा याला. तोपर्यंत चाचणी वगैरे बनवून घेऊया. आणि दिनेश आणखीन रनिंगहून आलेला नाही आहे. आल्यानंतर दिनेशला खरंच सरप्राईजच भेटणार आहे. म्हणजे 3-4 दिवस झालं म्हणत आहे की मम्मी बालुशाही बनव. म्हणजे दीपकची बालुशाही संपली तेव्हापासून चालू आहे की मम्मी परत बालुशाही बनव. मी विचार करत होते की दीपक आल्यानंतर बनवायचा, म्हणजे सगळ्याच रेसिपी मी बनवणार आहे. म्हणजे दीपक आल्यानंतर आणखीन एक वेळा दिवाळी होणार आहे आपल्या घरी. आणि दीपक यायला आता जास्त दिवस नाही आहेत. पुढच्या महिन्यात दीपक येणार आहे, तेव्हा सगळ्याच रेसिपी बनवणार आहे. तरी पण आता दिनेशची फरमाईश आहे की बालुशाही बनवच. तर म्हटलं ठीक आहे आता बालुशाही बनवूया. तर इकडं वरण भात तर बनलेलं आहे, मी उचलून साईडला ठेवलं. आणि आता बालुशाही पटकन मी बनवून घेते. म्हणजे किचनच्या कामापासून फ्री झाले तर मला दुसरी काम करायला थोडासा वेळ जास्त भेटतो. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे 3-4 दिवस झालं असं झालेलं होतं ना की एकही काम माझं वेळेत आवरेल. आणि कशामुळं होत आहे, फक्त बाबा नाहीत त्यामुळे. तुम्ही विचारतही होता की बाबा कुठे गेलेले आहेत. तर बाबा गेलेले आहेत यात्राला. म्हणजे आता मन्मथ स्वामीची यात्रा आहे, तर बाबांची पायी यात्रा सुरू झालेली आहे. म्हणजे वर्षाला जातात बाबा मन्मथ स्वामीला आणि पौर्णिमा दिवशी तिथं जत्रा असते. जत्रा झाल्यानंतर बाबा मग घरी येतील. तोपर्यंत माझा रुटीन थोडासा असा झालेला ना, म्हणजे आलटपलटच झालेला आहे सगळं. म्हणजे कसं आहे ना, बाबा मॉर्निंगला लवकर जेवण करतात, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. 9 वाजता बाबांना जेवण लागतं आणि पूर्ण स्वयंपाक म्हणजे भाजी भाकर भात वरण सगळं जे आहे ते, म्हणजे वेगळं काही बनवलं आपण ब्रेकफास्ट बनवलं तितकं ते आवडीनं खाणार नाही. जे आपला रोजचा स्वयंपाक आहे ते आवडीनं खातात, म्हणून त्यांच्यासाठी मी स्वयंपाक पूर्ण बनवायचे मॉर्निंगला. पण बाबा गेल्यापासून स्वयंपाकच माझा होत नाही आहे. सकाळी मी काही ब्रेकफास्ट बनवला, दिनेशच्या पप्पाचं झालं की मग निवांत बसायचे मी आणि विचार करायचा की आता कोण जेवणार आहे, दुपारच्या वेळेत बनवूया. मग त्यामध्ये ना इतकं वेळखाऊ काम होत होतं ना, एकही काम माझं वेळेत आवरे ना असं होत होतं. पण आता मी कालपासून रुटीन एकदमच चेंज केले. म्हणजे अगोदर पूर्ण स्वयंपाक आणि नंतर बाकीची कामं. तर इकडे बघू शकता मी बालुशाहीसाठी चाचणी बनत ठेवलेली आहे. तर त्यासाठी मी 2 गिलास साखर घेतलेली आहे, 1 ते 1.5 गिलास पाणी टाकलं आणि चाचणी बनाय ठेवलेली आहे. साखर मेल्ट होते तोपर्यंत मी चमचा फिरवला. आता साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे. तर आणखीन थोडा वेळ आपल्याला ही चाचणी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. जसं एक तारी चाचणी म्हणतो ना तशाच पद्धतीने बनवून घ्यायची आहे. तोपर्यंत इकडे बालुशाहीला आपण शेप देऊन घेऊया. तर हे बालुशाहीचं पीठ मी मळून अर्धा तास ठेवलेलं होतं. आता मी हे पीठ छान सॉफ्ट झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. जास्त मी इकडं मळामळी केलेली नाही. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे, जसं आपण चपातीसाठी पुरीसाठी जसं पीठ मळतो तशा पद्धतीने मळायचं नाही, फक्त जोडून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने मी इकडे हे पीठ जे आहे ना मळून झाकून ठेवलेलं होतं आणि आता मी बालुशाही बनवून घेत आहे. तर आमचे राजकुमार आलेले, तर निघून आल्यानंतर बघत आहे मम्मी आज मुहूर्त लागलेला आहे का बालुशाही बनवायला. म्हणजे 3-4 दिवस झालं सांगत आहे दिनेश, पण होत नाही आहे. कुठं वेळ जातो काय समजत नाही असं झालेलं होतं. बनवायला जास्त वेळ लागणार नाही, आपण बनवायला थांबलं अर्ध्या तासामध्ये बालुशाही बनवून तयार होते, जास्त वेळ लागणार नाही. पण त्याचा मुहूर्तच लागेना असं झालेलं होतं. मी दररोज उद्या म्हणायची आणि ते उद्या काही येईना आणि बालुशाही काही होईनात. म्हणून मी आज काय केलं, मॉर्निंगला सुरुवात केलेली आहे. कारण जास्त किचनमध्ये तामझामही नव्हतं. निवांत मी बालुशाही बनवत आहे. वरण भाती बनलेला आहे अगोदर. तर इकडे चाचणी बनलेली आहे, जसं आपल्याला मी म्हणलेलं आहे 1 तारी चाचणी बनवायची आहे. तर साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. तर मी थोडा वेळ शिजवून घेतला आणि परत मी तिकडच्या काउंटरवर गॅस कमी करून ठेवलेला आहे. चाचणी निवांत बनत राहील तोपर्यंत मी पूर्णपणे बालुशाही बनवून घेते. आणि मी जसं तुम्हाला म्हणलं की जी मोठ्या आकाराची कढई आहे ती मी दिलेली नीट करण्यासाठी, ती नीट होऊन आणखीन आलेली नाही आहे. तर मी काय केलं, इथे ही नॉनस्टिकी कढई घेतलेली आहे आणि यामध्येच तेल घेतलेलं आहे आणि गॅस कमी ठेवला आहे. तेल जास्त गरम करायचं नाही. आणि इकडं माझं फोनवरही बोलणं चालू आहे, म्हणजे दीपकचा फोन आलेला आहे मॉर्निंगलाच. तर दीपकला बोलत मी बालुशाही बनवत आहे. तर इकडं बघू शकता मी पूर्णपणे बालुशाही बनवून घेतलेली आहे. तेल इकडं गरम झालं की ते बघत आहे. म्हणजे एकदम कडक तेल आपल्याला गरम करायचं नाही आहे. हलकंसं तेल गरम झालं की गॅस कमी ठेवायचा आहे, कुठेही फुल गॅस करायचा नाही आणि तेलामध्ये बालुशाही सोडायची आहे. आणि निवांत ही बालुशाही आपल्याला तळून घ्यायची आहे, कुठेही गॅस फुल करायचा नाही आहे. म्हणजे बालुशाही तळण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागेल, काही हरकत नाही. एकदम परफेक्ट बालुशाही बनून तयार होतात. तर इकडं मी इतक्या बालुशाही जे आहेत ना तळ्या ठेवलेल्या आहेत आणि गॅस कमी केलेला आहे. तर निवांत आरामात 15 मिनिट तरी आपल्याला बालुशाही तळण्यासाठी लागणार आहे. आणि इकडे चाचणी पण बनून तयार आहे, चेक करत आहे, बघू शकता इकडं 1 तारी चाचणी बनून तयार झालेली आहे. तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि इथे 1 ते 1.5 चमचा मी विलायची पावडर टाकलेली आहे. केसर पण टाकू शकता, म्हणजे कलर खूप छान येतो, पण केसर नाही आहे माझ्याकडे, फक्त मी विलायची पावडर टाकलेली आहे. छान मिक्स केलं, चाचणी बनवून तयार झालेली आहे. आता फक्त बालुशाही तळायची आहे आणि चाचणीमध्ये टाकायची आहे. तर इकडे बालुशाही बघू शकता, अगोदर जेव्हा टाकलं बुडाला बसलेली होती, आता थोडंसं वर येत आहेत. आता आपल्याला आलट पलट करून घ्यायचं आहे आणि थोडीशी बालुशाही जास्त झालेली, कढई झालेली आहे छोटी.
आणि जी मोठ्या आकाराची कढई आहे ती दिलेली आहे मी नीट करण्यासाठी, कारण त्याचे कानं तुटलेले आहेत त्यामुळे ते जमत नव्हतं, मला धरताच येत नव्हतं. तर आता या छोट्या कढईमध्येच मी तळत आहे. आणि इकडे हे जे आहे ना लाकडी उलथणं घेतलेलं आहे मी, कारण आता हे आहे नॉनस्टिकी कढई. आपण स्टीलचं घेतलं तर ह्याला स्क्रॅच पडतात आणि अगोदरची जी कढई अशा पद्धतीने मी करूनच ते थोडंसं नुकसान झालेलं आहे त्याचं. पूर्ण हे नॉनस्टिकपणा जे आहे ना ते सगळं निघून जातो आपण स्टीलचं काही इथं घेतलं म्हणून. ते लाकडीच घेतलं आणि त्यानं निवाण मी सगळे बालुशाही पलटून घेतलेले आहेत. आणि गॅस कुठंच आपल्याला फुल करायचं नाही, कमी गॅसवरतीच निवाण ते बालुशाही दुसऱ्या साईडलाही शेकले जातील. आणि इकडे दिनेशचं जेवणही चालू आहे, म्हणजे वरण भात मी मॉर्निंगलाच बनवलेलं होतं. तर बघू शकता इकडे बालुशाही तळून तयार झालेल्या आहेत. आणि बघू शकता अजिबात डार्क कलर आलेला नाही, एकदम परफेक्ट हे बालुशाही तळून तयार झालेल्या आहेत. म्हणजे बालुशाही कमी गॅसवरती निवांत आपल्याला तळायची गरज आहे. म्हणजे बालुशाही पूर्णपणे आतमधून तळले जातात. आपण गॅस फुल्ल केला आणि घाई गडबड केली तर काय होतं ना, आतमधून पूर्ण कच्चे राहतात आणि वरच्या साईडला डार्क कलर येतो, एकही बालुशाही व्यवस्थित बनणार नाही. त्यामुळे इथं कुठेही आपल्याला घाई गडबड करायची नाही, कमी गॅसवरती निवांत ही बालुशाही तळून घ्यायचे आहेत. तर झालेला आहे पहिला बॅच व्यवस्थित मी तळून काढून घेतलेली ताटलीमध्ये. आणि कढईमध्ये मी आणखीन थोडंसं तेल घेणार आहे. आणि आपल्याला आताही गॅस फुल करायचं नाही, तेल जास्त गरम झालेलं आहे त्यामुळे मी गॅस एकदमच कमी केला आणि आणखीन थोडंसं तेल टाकलेलं आहे. आणि हे बालुशाही जे आहेत ना आता पूर्णपणे यामध्ये ॲड करणार आहे. म्हणजे 2 बॅचेसमध्ये पूर्णपणे बालुशाही मी तळून घेतली. तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे. तर एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका. तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते. आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर इकडे सगळेच बालुशाही मी तेलामध्ये ॲड केलेले आहेत, निवांत तळत राहतील. आणि जे पहिला बॅच आपण काढलेला होता ते पूर्णपणे बालुशाही मी इकडे चाचणीमध्ये ॲड केलेले आहे. आणि चमच्यानं छान यामध्ये डुबवून मी घेतलेला आहे. तर अगदी 5 ते 10 मिनटामध्ये हेच बालुशाही ना छान ते चाचणी ॲब्झॉर्ब करतात. तोपर्यंत हे पण आपल्याला तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. म्हणजे अगोदर मी आलटपलट केलेलं नाही आहे, फक्त जे आहे ना जागा त्यांची बदललेली आहे. म्हणजे गोल फिरून ते जागा जे आहे ना चेंज केलेली आहे, म्हणजे व्यवस्थित तळले जाते. आणि इकडे मी लसूण घेतलेला आहे थोडासा, म्हणजे सोलून ठेवण्यासाठी. कारण हे लसूण सोलणं मला खूपच वेळ खाऊ वाटतं. जसा खाली वेळ भेटला मला लसूण सोलून ठेवायचं असतं. म्हणजे एक 4-8 दिवसाचा लसूण सोलून फ्रीजमध्ये ठेवला तरी पण चालतो. तर थोडासा लसूण मी फोडून घेतलेला आहे. पण त्या अगोदर मी इकडं बालुशाही पूर्णपणे करून चाचणीमध्ये सोडायचे आहेत. म्हणजे निवांत ते बालुशाही चाचणी ॲब्झॉर्ब करतील. मग नंतर मला एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे आहेत. आणि जास्त दिवसची बालुशाही राहणार नाही, 4 ते 5 दिवसामध्ये संपून जाईल. कारण इतकी फेवरेट आहे ना सगळ्यांची, सगळ्यांना खूप आवडते. तर आमचे राजकुमार इकडे बालुशाही खाण्यासाठी खूपच एक्सायटेड आहे. तर अगोदर मी दिनेशला इकडं ज्या अगोदरचा बॅच मी चाचणीमध्ये सोडलेला होता ना ते छान ॲब्झॉर्ब करून घेतलेले आहे त्या बालुशाहीनं. तर एक बालुशाही मी दिनेशला काढून दिली, खूपच गरम आहेत, फक्त एक दिलेले आहे. आणि इकडे बाकीची बालुशाही सगळीच मी तळून घेतलेली आहे. बघू शकता अशाच पद्धतीने. म्हणजे थोडासा वेळ जास्त लागेल पण एकदम परफेक्ट ही बालुशाही बनून तयार झालेली आहे. आता हे पूर्णपणे मी चाचणीमध्ये सोडलेले आहे. छान मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ झाकून ठेवायचा. एक 10 ते 15 मिनिट ठेवलं तर पूर्णपणे हे बालुशाही चाचणी ॲब्झॉर्ब करून घेतील. आणि व्यवस्थित गार झाल्यानंतर एका भरणीमध्ये आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे. तर इकडे मी छान मिक्स केलेलं आहे आणि झाकून ठेवलं. आता बाकीची कामं आवरून घेते. आणि बाहेर शेरू येऊन बसलेला आहे. चिमण्यासाठी तांदूळ टाकलेले होते पण त्या चिमण्यांना ना शेरू येऊ देतो ना ते कबूतर येऊ देत आहेत, इतकं त्या चिमण्याला ताप करून ठेवलेला आहे. तर शेरूला अगोदर मी भाकर टाकलेली आहे, खाऊन बाहेर गेलेला आहे. तर चिमण्यांना नंतर मी तांदूळ टाकले. आणि इकडे माझ्यासाठी चहा पण बनलेला आहे, दूध पण गरम झालेलं आहे. म्हणजे अधूनमधून ही सगळी कामं आपली होतच असतात. तोपर्यंत बालुशाही पण थोडंसं निवांत ती चाचणी ॲब्झॉर्ब करून घेतील. तोपर्यंत मी पण चहा घेते. तर आज चहा घेऊन मी बाहेर बसलेली आहे पोर्समध्ये. वातावरण छान झालेलं आहे. म्हणजे आपण फक्त किचनमध्येच असतो, पण आज मी म्हणजे किचनमध्ये तितकं काम नाही आहे. आणि जे होतं इम्पॉर्टंट काम ते झालेलं आहे, म्हणजे बालुशाही बनवायचं. तर इकडे ही भाकर जी आहे ना शेरूसाठी टाकलेली होती पण शेरूनं पूर्ण खाल्लेली नाही आहे. तर मी काय केलं, चिमणींसाठी ते तुकडे बनवून ठेवले. म्हणजे पूर्ण भाकर असलेल्या चिमण्या पूर्णपणे येऊन बसतात पण भाकर ते व्यवस्थित खाता येत नाही. मग छोटे छोटे तुकडे करून टाकलेले आहेत. आणि मी चहा घेतलेला आहे. तर चहा घेऊन झाला, ही सगळी कामं आवरली. आता बघूया बालुशाहीची हालचाल काय आहेत. तर अगोदर मी हे लसूण जे आहे ना ते फोडून आणून ठेवलेलं आहे. दिनेशला म्हटलं की TV पाहत बसलेला आहे तर बसल्या लसूण सोलून देतात का. आणि इकडे बाहेर बघू शकता चिमण्या किती आलेल्या आहेत. म्हणजे जसं मी तुकडे करून ठेवले ना छोटे छोटे, ते खाण्यासाठी आलेले आहेत. आणि यांची चू चालू आहे केव्हापासनं. तांदूळ पण खातात आणि भाकर पण खातात आवडीने. म्हणजे भाकरीच्या अशा पद्धतीने तुकडे करून टाकायचे. चिमण्या खूप साऱ्या आलेल्या आहेत खाण्यासाठी. जसं मी व्हिडिओ बनवते तसं उडून जातात ते. तर इकडे बघू शकता एकदम परफेक्ट ही बालुशाही बनून तयार झालेली आहे. तर मी इकडं 2 डबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि यामध्ये बालुशाही मी काढून ठेवत आहे.
तर बघू शकता एकदम परफेक्ट ही बालुशाही बनवून तयार झालेली आहे. खाण्यासाठी तितकीच टेस्टी बनलेली आहे. जसं आपल्याला आता कुठेतरी जायचं आहे, बाहेर पिकनिकला जायचं आहे, तर सोबत आपण ही बालुशाही पॅक करून घेऊन जाऊ शकतो आरामात. 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस आपण हे ठेवून खाऊ शकता. एकदम छान आणि टेस्टी लागतात आणि मुलं पण अधूनमधून काही खायला मागतात, मग त्यावेळेत आपण हे बनवून ठेवू शकता. इकडं पूर्णपणे या डब्यामध्ये बालुशाही काढून घेतलेली आहे आणि जी थोडीफार चाचणी राहिलेली आहे ते पण मी यामध्येच ओतणार आहे. म्हणजे जी बुडाला बसते ना तेव्हा छान लागते ही. आता थोडीशी अशी आहे ना सेल, नंतर ही छान थिक होते आणि खाण्यासाठी छान लागते. तर पूर्णपणे हे वरच्या साईडला मी चाचणी ओतलेली आहे. म्हणजे बालुशाहीवरती एक परत येते त्या चाचणीची, छान अशी व्हाईट कलरची आणि खाण्यासाठी खूपच टेस्टी लागतात. तर पूर्णपणे ही चाचणी वरच्या साईडला मी ओतलेली आहे आणि आता ही बालुशाही ठेवून देऊया आणि बाकीची कामं आवरायला सुरुवात करूया. म्हणजे जास्त वेळ लागला नाही, अर्ध्या तासामध्ये ही बालुशाही बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही सांगा तुम्हाला ही बालुशाही कशी वाटली. चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.